विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी अभाषिक आकृत्या मोजणे या घटकामध्ये आतापर्यंत आपण शिरोबिंदू, रेषाखंड, किरण, रेषा, कोन, त्रिकोण, आयत, चौकोन यामधील आकृत्या कशा मोजायच्या हे पाहिले। आता आपण चौरस, चौकोन, आयत व चौरस मोजणे, घन मोजणे हा भाग आता आपण आज पाहणार आहोत। तर आपण आता पाहूया चौरस मोजणे। तर चौरस कशा पद्धतीने मोजायचे हे आपण आता या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने पाहूया। अशी आकृती दिलेली आहे, तर याच्यातले चौरस कशा पद्धतीने मोजायचे हे आता आपण प्रत्यक्ष पाहूया। या मोकळ्या वरच्या आडव्या ओळीत आणि उभ्या ओळीत क्रमांक अनुक्रमे टाकून घ्या। 1 2 3 4। उभ्या याच्यात 1 2 3 टाकलं। आता हे टाकल्यानंतर आपण काय करायचं, या पद्धतीने पहा 3 ने 4 ला काय करायची, याची जोडी लावायची। मग इथे 3 गुणुले 4 यांचा काय करायचा, गुणाकार करायचा। त्यानंतर अधिक करायचा, दुसरी जोडी लावायची आपण। ही पहा, ही जोडी लावली, क्रमानं अशा खालनं जोड्या लावत जायचं। याचा काय करायचा, गुणाकार 2 गुणुले 3 केला गुणाकार। आता काय करायचं, पुढं अधिक, अधिक केल्यानंतर आता हे 2 राहिलेत, याची अशी सरळ जोडी लावायची नाही। यात काय करायचं, हे जे अंक उरलेत 1 आणि 2 याच्यापैकी मोठा अंक कोणता आहे, 2। तर मग तो मोठा अंक काय करायचा, या ठिकाणी घ्यायचा। घेतला। आता काय करायचं, यांचा गुणाकार 3 चोक 12 अधिक याचा गुणाकार 6 अधिक 2। आता यांची काय करायची, बेरीज करायची। बघा 12 आणि 6 18, 18 आणि 2 20, किती आली बेरीज, 20। तर या आकृतीमध्ये किती चौरस आहेत, 20 चौरस आहेत। अशा पद्धतीने आपण काय करायचे आहे, चौरस मोजायचे आहे। यानंतर आपण पाहूया चौकोन, यानंतर आपण पाहूया चौकोन, आयत व चौरस मोजणे। प्रत्यक्ष आकृतीच्या साहाय्याने आपण हे घटक काय करूया, पाहूया। या आकृतीत चौकोन किती, आयत किती आणि चौरस किती हे आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे। मगाची मी तुम्हाला चौकोन ज्यावेळेस आपण मोजले या ठिकाणी, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की समान भाग असतील तर आयत आणि चौकोनांची संख्या ही सारखीच असते। तर आता आपण प्रत्यक्ष पाहूया। या ठिकाणी या मोकळ्या चौरसांमध्ये नंबर टाकून घ्या, 1 2 3 4 आणि 5। नंबर टाकून घेतल्यानंतर चौकोन मोजताना काय करतो आपण, यातील सर्व अंकांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 यांची काय करायची, बेरीज करायची। तर बघा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15। तर याच्यामध्ये किती चौकोन आहेत, 15 चौकोन आहेत। आयत मोजताना तीच क्रिया करायची, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर यांची बेरीज किती होते, 15। तर याच्यामध्ये आयतही किती आहेत, 15 आहेत। आणि चौरस 1 2 3 4 5 चौरस किती आहेत, 5 चौरस आहेत। या पद्धतीने आपण मोजून त्याची संख्या लिहायची आहे। आता याच्यातली जरा आपण याच्यापेक्षा जरा थोडीशी वेगळी आकृती घेऊन
प्रत्यक्ष चौकोन, आयत आणि चौरस कसे काढायचे हे आपण काय करूया, पाहूया. आता ही जरा आपण मोठी आकृती घेतली. या मोठ्या आकृतीमध्ये चौकोन, आयत आणि चौरस कसे काढायचे हे काय करूया, आपण पाहूया. तर आता बघा, यामध्ये पण वरच्या आडव्या ओळीत क्रमाने अंक टाकून घ्यायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. उभ्या याच्यात पण क्रमांक 1, 2, 3 आणि 4 हे घेतले. आता सुरुवातीला आपल्याला चौकोन मोजायचे आहे. चौकोन मोजताना आपण केलेल्या कृतीप्रमाणे काय करायचं, ही जी आडवी रांग आहे यांच्या अंकांची बेरीज करायची. बघा, यांची बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. ठीक आहे. आणि गुणिले उभे जे अंक आहेत यांची बेरीज करून घ्यायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. आता सोडवूया. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 गुणुले 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. यांचा करायचा गुणाकार. यांचा गुणाकार किती आला, 15 10 150. तर याच्यामध्ये चौकोन किती आहेत, 150 चौकोन आहेत. आलं लक्षात. त्याच पद्धतीने आयतही समान भाग असतील तर आयतांची संख्या ही तीच येते. तीच कृती आपल्याला काय करायची आहे, परत करायची आहे. आडव्या अंकांची बेरीज गुणुले उभ्या अंकांची बेरीज 15 150. तर आयतही किती येतील, 150 आयत यामध्ये येतील. आता आपल्याला मोजायचे आहेत चौरस. चौरस मोजताना मगाशी आपण केलेल्या कृतीप्रमाणे याची आणि शेवटच्या अंकांची जोडी लावायची. ही जोडी काय करायची, 4 गुणुले 5 बरोबर, अधिक दुसऱ्या या 3ची आणि या 4ची जोडी लावायची. 3 गुणुले 4 अधिक यांची जोडी लावायची. 2 गुणुले 3 अधिक, आता तुम्हाला माहिती हे जे शिल्लक अंक राहिले यापैकी मोठा अंक काय करायचा, आपण घ्यायचा. 2 घेतला. आता आपण प्रत्यक्ष सोडवून पाहूया. 4 5 20 अधिक 3 चौक 12 अधिक 32 6 अधिक 2. आता यांची बेरीज 20 आणि 12 32 आणि 6 38 आणि 2 40. यांची बेरीज किती येते, 40. तर या आकृतीमध्ये एकूण 40 चौरस आहेत. अशा पद्धतीने आकृत्यांचे चौरस मोजणे या पद्धतीने आपण अचूकपणे परीक्षेमध्ये चौरस काय करायचे आहेत, मोजायचे आहेत. या सांगितलेल्या क्रिया लक्षात ठेवून आपण चौरस मोजायचे आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत आकृतीचे घन मोजणे. घन मोजण्यासाठी प्रत्यक्ष या ठिकाणी आपण आकृती काढूया आणि आकृतीचे घन मोजूया. अशी आकृती दिलेली आहे आणि यामधील घन आपल्याला मोजायचे आहेत. यावेळेस काय करायचं, या समोर दिसणारे जी चौकोन आहेत यामध्ये क्रमाने नंबर टाकून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 घेतले.
त्यानंतर या बाजूच्या पृष्ठावर नंबर टाकून घ्यायचे 1, 2 आणि 3 एवढंच करायचं. एवढं केल्यानंतर बघा हे किती चौकोन आहेत 9 गुणुले हे किती आहेत 1, 2, 3 यांचा फक्त गुणाकार करायचा 9 त्रिक 27. तर या आकृतीमध्ये एकूण 27 घन आहेत. या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण काय करायचं आहे सोडवायचं आहे.